तुमचं मन आजार बरे करू शकतं. हे वाक्य अंधश्रद्धा वाटतंय? पण हजारो वर्षापूर्वी जेव्हा औषधं नव्हती, हॉस्पिटल्स नव्हती, लोक स्वतःच्या मनाच्या शक्तीने बरे होत होते. आज आपण जाणून घेणार आहोत हे शक्तिशाली रहस्य, जे तुमचं आरोग्य आणि नशीब दोन्ही बदलू शकतं. इजिप्तमध्ये लोक झोपण्यासाठी हीलिंग टेम्पल्समध्ये जात असत. त्यांना वाटायचं देव त्यांच्या स्वप्नांमधून इलाज पाठवेत. भारतात योगी आणि संत ध्यान, मंत्र आणि तपश्चर्येद्वारे स्वतःचे आणि इतरांचे आजार बरे करत. ग्रीक मंदिरांमध्ये लोक झोपून उपचार घेण्याची प्रार्थना करत आणि बरेही होत. हे शक्य होतं कारण त्यांचा मनावर पूर्ण विश्वास होता. अंतर्मनाच्या मौल्यवान शक्तीला प्रवाहित करण्याचे अनेक परिणामकारक मार्ग जुन्या लोकांनी तयार केलेले होते व ते आजार बरा करण्यासाठी वापर करायचे. या पद्धतींनी आजारावर इलाज होतो हे त्यांना माहीत होतं. पण तो का व कसा होतो हे त्यांना मात्र कळत नव्हतं. पण बरं करण्याचं कार्य रोग्याचं अंतर्मनच करायचं. अधिकृत वैद्यकीय उपचारांनी हात टेकलेले असतात व रोग्यानंही आशा सोडलेली असते. तेव्हा अशा अनधिकृत उपचारकांना मात्र यश मिळतं. ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे. जगाच्या सगळ्या भागातील अशा लोकांनी उपचार केले तरी कसे? रोग्यांनी त्या उपचारावर डोळे झाकून विश्वास ठेवला. हेच याचं खरं उत्तर आहे. सबकॉन्शियस माइंड म्हणजे एक हुकूमपाल. जेवढं तुम्ही त्याला सांगाल तेच ते तुम्हाला परत देतं. जर तुम्ही म्हणाल मी बरा होतोय, माझं शरीर निरोगी आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, तर शरीर तसंच प्रतिसाद देतं. कारण मन आणि शरीर यांचं नातं वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झालं आहे. एका रुग्णाला डॉक्टरांनी सांगितलं औषध अपयशी ठरत आहे, पण त्याने मनाशी बोलायला सुरुवात केली. दररोज सकाळ संध्याकाळ म्हणायचा, माझं मन माझं शरीर बरं करतंय. 6 आठवड्यात तो पूर्ण बरा झाला आणि तो अनुभव आज अनेकांनी घेतलाय, कारण मनाच्या शक्तीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. प्रार्थना करताना विश्वास ठेवा की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळत आहे आणि ते तुम्हाला मिळेलच. जर आपण यावर विश्वास ठेवला की आपली इच्छा आधीच पूर्ण झाली आहे, तर ती एक भविष्यातली गोष्ट म्हणून नक्कीच साकार होईल. या ठाम विश्वासातच या तंत्राचं यश आहे. तो विचार, ती कल्पना, ते चित्र आधीच भविष्यातलं बनून गेलं आहे. एखादी गोष्ट मूर्त रूपात येण्यासाठी ती जणू आधीच अस्तित्वात आहे असा विचार करायला हवा. विचारांच्या रचनात्मक शक्तीचा उपयोग करा. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींचा ठसा तीव्रतेने अंतर्मनावर ठसवा. आज तुम्हीही हे करू शकता. त्यासाठी हे आहेत 3 सोपे टप्पे. 1. झोपण्यापूर्वी 5 मिनिटं डोळे बंद करा. 2. हे एक वाक्य मनात सतत म्हणा, माझं शरीर पूर्णपणे निरोगी आहे. 3.
आणि त्यावर पूर्ण विश्वास ठेवा. दररोज असं केल्याने तुमचं सबकॉन्शियस तुमच्या आरोग्यावर काम करू लागेल. शरीर कमकुवत असू शकतं, पण मनात शक्ती अजूनही आहे. हजारो वर्षापूर्वी जसं लोकांनी चमत्कार अनुभवले, तसंच आजही तुम्ही अनुभवू शकता. काही अंध लोकांच्या डोळ्यांना जिजसने स्पर्श केला आणि त्यांचं अंधत्व नाहीसं झालं, अशी एक आख्यायिका बायबलमध्ये आहे. त्या अंधांचा विश्वास, त्यांची श्रद्धा ही त्यांची महान अपेक्षा होती की काहीतरी चमत्कार घडणार आहे, आपली प्रार्थना फळणार आहे, अशी त्यांची आंतरिक भावना होती. ठाम श्रद्धा होती, म्हणूनच ते घडलं. हे त्रिकालाबाधित तंत्र जगातील रोग बरे करणाऱ्या समूहांनी सारख्याच प्रमाणात वापरलं आहे, मग ते कोणत्याही धर्माशी संबंधित असो. नास्तिक लोकांच्या शंकाकुल टीकेनं त्रस्त केलं असतं, तर त्यामुळे त्यांच्या अंतर्मनाला भीती, शंका व काळजीच्या विचारांनी घेरलं असतं. जिजसच्या स्पर्शानं त्यांना झालेला लाभ हा निष्फळ ठरला असता. प्रत्येक खंडात अशी अनेक धर्मस्थळं आहेत जिथं उपचार केले जातात, तिथं रोगी बरे होतात. त्यापैकी काही जगप्रसिद्ध आहे, तर इतरांची माहिती केवळ तिथल्या स्थानिकांना आहे. अशी स्थळं प्रसिद्ध असो वा नसो, अशा ठिकाणी होणारे उपचार हे विश्वासामुळेच होतात. जगातल्या सर्व उपचार पद्धतीत एखादा अवयव आणि प्रक्रिया असावी जी या सगळ्यांबाबत सामायिक असावी. अर्थात तसंच आहे. तो उपचारक अवयव तो आहे अंतर्मन आणि ती प्रक्रिया आहे विश्वास. मग फक्त मनाला शंका नकोत, आदेश द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण चमत्कार सगळ्यांना हवे असतात. सबस्क्राईब करा, कारण पुढील भागात अजून रहस्य उलगडणार आहेत.